आज शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। आज 3 वाजता पीक विमा शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी। पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15,680 रुपये इथं जमा झालेला आहे। या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। लवकर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले नसतील तर। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, आज दुपारी 3 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकरी बांधवांना SMS देखील इथं येत आहे। यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे। आता काही शेतकऱ्यांना 15,000 ते 18,000 पर्यंत पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे। आता हजारो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे SMS शेतकरी बांधवांना इथं आलेले आहे। आता या बँक खात्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहे। बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, ग्रामीण बँक, तर अशा बँक खात्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे। HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक। आता किती टक्क्यानुसार किती भरपाई तुम्हाला इथं मिळू शकते, तर आता यामध्ये 25 ते 50 जर असेल तर यामध्ये सर्वसाधारण 3 ते 8,000 पर्यंत भरपाई इथं तुम्हाला मिळू शकते। किती? 25 ते 50%। 50%पेक्षा जर जास्ती असेल तर 10 ते 25,000 रुपये तुम्हाला इथं भरपाई इथं मिळू शकते। 75%पेक्षा जर जास्ती नुकसान भरपाई असेल तर अशांना हेक्टरीनुसार जास्ती भरपाई इथं मिळणार आहे। आता भरपाई किती मिळणार आहे हे गोष्टी, तुमचे पीक काय आहे, कोणते पीक होते, त्याचप्रमाणे किती नुकसान झालेले आहे, कोणत्या जिल्हा आहे, कोणता तालुका आहे, सर्वे रिपोर्ट, पीक विमा कंपनी मंजूर अहवाल यावरती तुम्हाला अवलंबून राहील। तर आता कोणत्या पिकांना जास्ती भरपाई इथं मिळणार आहे? सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। तर आता तब्बल पीक विम्यासाठी तब्बल किती 1900 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि वाटप सुरू। आता नागपूरमध्ये येते आपलं, नागपूरमध्ये किती आहे? 72 कोटी वाटप सुरू। अमरावतीमध्ये 81 कोटी पैसे जमा। यवतमाळमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू। वर्ध्यामध्ये 46 कोटी रुपये खात्यात जमा। बुलढाण्यामध्ये 88 कोटी रुपये पैसे जमा। अकोल्यामध्ये 79 कोटी रुपये वाटप सुरू। वाशिममध्ये 53 कोटी रुपये लाभार्थी खात्यात जमा। नांदेडमध्ये 102 कोटी वाटप सुरू। हिंगोलीमध्ये 49 कोटी पैसे जमा। परभणीमध्ये 74 कोटी खात्यात जमा। जालन्यामध्ये 77 कोटी वाटप सुरू। यानंतर इथे बीडमध्ये 96 कोटी रुपये पैसे जमा। यानंतर इथे लातूरमध्ये 83 कोटी रुपये वाटप सुरू। यानंतर धाराशिवमध्ये 58 कोटी रुपये खात्यात जमा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 71 कोटी पैसे जमा। जळगावमध्ये 68 कोटी वाटप सुरू। धुळ्यामध्ये 44 कोटी खात्यात जमा। नाशिकमध्ये 92 कोटी पैसे जमा। अहमदनगरमध्ये 105 कोटी पैसे वाटप सुरू। पुण्यामध्ये 61 कोटी खात्यात जमा। सोलापूरमध्ये 86 कोटी पैसे जमा। सातारामध्ये 52 कोटी वाटप सुरू। सांगलीमध्ये 48 कोटी खात्यात जमा। कोल्हापूरमध्ये 57 कोटी पैसे जमा। रायगडमध्ये 36 कोटी वाटप सुरू। रत्नागिरीमध्ये 31 कोटी खात्यात जमा। सिंधुदुर्गमध्ये 24 कोटी पैसे जमा। ठाणेमध्ये 42 कोटी वाटप सुरू। सांगलीमध्ये 39 कोटी खात्यात जमा। चंद्रपूरमध्ये 66 कोटी पैसे जमा। गडचिरोलीमध्ये 51 कोटी वाटप सुरू। याचप्रमाणे आपलं भंडारामध्ये 37 कोटी खात्यात जमा। गोंदियामध्ये 34 कोटी रुपये पैसे जमा। नंदुरबारमध्ये 41 कोटी वाटप सुरू। मुंबई उपनगरमध्ये 18 कोटी खात्यात जमा। मुंबई शहरामध्ये 14 कोटी। तर आता टप्प्याटप्प्याने हा जो पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। कोणाला पीक विम्याचे पैसे इथं आता जमा होत आहे। आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खरीप पीक विमा भरलेला आहे, रब्बी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, 50%पेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरी आहे, अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी लाभार्थी आहे, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, गारपीट नुकसान झालेले शेतकरी, जे काही सर्वेक्षणात नाव असलेले लाभार्थी म्हणजे यादीमध्ये नाव, बँक पासबुक आधारशी लिंक, ज्यांचा अर्ज अप्रूव्हल आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, 72 तासात तक्रार केलेली आहे, पीक विमा कंपनीकडे ऑनलाईन ऑफलाईन तक्रार इथं नोंदवलेली आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले जे काही शेतकरी बांधव, तर अशांना पीक विमा इथं जमा होईल। त्याचप्रमाणे आता कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार नाही, तुम्ही जर अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट असेल, बँक खात्याशी आधार लिंक नसेल, NPC इनॅक्टिव्ह असेल, EKYC, त्याचप्रमाणे ई पीक पाहणी केलेली नाही, 72 तासाच्या तुम्ही तक्रार केलेली नाही, संरक्षणात म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव नाही, चुकीची बँक माहिती दिलेली आहे, खाते बंद आहे, डुप्लिकेट अर्ज आढळलेला आहे, पीक पेरा बरोबर नोंदवलेला नाही, पीक विमा वेळेत भरलेला नाही, म्हणजे तुम्ही पीक विम्याचे पैसे भरलेले नाही, पीक विमा भरलेला परंतु त्याचं पेमेंट केलेलं नाही, तर अशांना पैसे तर येणार नाही।
आता पीक विम्याची यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करा, फार्मर कॉर्नर किंवा ॲप्लिकेशन ID किंवा इथं तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट किंवा ॲप्लिकेशन स्टेटस टाकायचं आहे। तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे कशावरती, बेनिफिशरी लिस्टवरती। यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका, गाव, अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या जो काही अर्ज आहे ते तुमच्या शेतकऱ्यांचे नाव दिसेल, तालुका, जिल्हा, अर्जाची स्थिती, पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे, रिजेक्ट झालेलं आहे, हे तुम्हाला इथं बघायला मिळेल। आता ज्यांना कोणाला पैसे तर पेंडिंग असतील, अधिक पीक विम्याचे आलेले नसेल तर अशांसाठी 14447 तर या हेल्पलाईन नंबरवरती लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा। कोणकोणत्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता, जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत का, अर्ज पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे, रिजेक्ट झालेला आहे, लिस्टमध्ये नाव नाही आहे, ई पीक पाहणी माहिती 72 तासाच्या तक्रार करता येणार आहे, नुकसान भरपाई स्टेटस, बँक खाते, ऑनलाईन तक्रार कशी करायची आहे, हे सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला त्या कॉल केल्याच्या नंतर बघायला मिळेल। कॉल करताना आधार कार्ड नंबर, अर्ज क्रमांक, खाते क्रमांक, मोबाईल नंबर तुम्हाला सोबत ठेवायचा आहे। आता तुम्हाला एक लेखी अर्ज देतो जे की तुम्हाला पीक विमा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही पीक विमा ऑफिस आहे तिथं तुम्हाला द्यायचं आहे। प्रति व्यवस्थापक सहाय्यक, पीक विमा कंपनी, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज। महोदय, मी खाली सही करणार शेतकरी तुमचे नाव, राहणार, तालुका, जिल्हा। मी खरीप रब्बी हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, माझ्या पिकाचे नुकसान झालेले आहे, जे काही संरक्षण म्हणजे सर्वे देखील झालेले पूर्ण, तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये अद्याप पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। माझी माहिती खालीलप्रमाणे आहे, यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, अर्ज क्रमांक, पिकाचे नाव, बँक खाते नाव, खाते क्रमांक। तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विमा रक्कम जमा करण्यात यावी ही नम्र विनंती। धन्यवाद। आपला विश्वासू सही। आता यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायचे आहे। यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती 7/12/8, ई पीक पाहणी माहिती जर असेल तर त्याचा स्क्रीनशॉट जोडा, नुकसान भरपाईचे फोटो असेल तर ते जोडा, तक्रार जी काही केलेली आहे ती क्लेम ID तुम्हाला जोडायची आहे। आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट डेबिटच्याद्वारे पैसे तर खात्यामध्ये इथं जमा होत आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे ते देतील, टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे जे की 1900 कोटी रुपयाचा पीक विमा थेट डेबिटद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15,680 रुपये याप्रमाणे आज 3 वाजतापासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज सर्व शेतकरी बांधव खुश, तर लगेच खात्यात तपासा की खात्यामध्ये आले की नाही।